आता कोठे धावे भरण आता जय जय राम कृष्ण 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 रूप बहादालो जनी सुख जाने हो साजनी तोहा विठ्ठल करवा तोहा माधव तोहा माधव करवा तोहा माधव रूप बहादालो जनी सुख जाने हो साजनी तोहा विठ्ठल करवा कृष्ण विधि विरहिणी बोले
नलावा चंद्रनो अंगेन घालावे धनवारा नलावा चंद्रनो अंगेन घालावे धनवारा मारे विना जुन्न दे दारू बे मारे मारे जीविते तुम्ही गाहो नेणा माझे जीविते तुम्ही गाहो नेणा मारे विना जुन्न दे दारू बे मारे माझे जीविते तुम्ही गाहो नेणा माझे जीविते तुम्ही गाहो नेणा माझा बलिया तू पंढरी शरण हो माये माझे जीविते तुम्ही गाहो नेणा माझे जीविते तुम्ही गाहो नेणा माझ्या बलिया तू पंढरी शरण हो माये माझे जीविते तुम्ही गाहो नेणा माझे जीविते तुम्ही गाहो घड़ी घड़ी वासती प्राणो माये माझे जीविते तुम्ही गाहो नेणा माझे जीविते तुम्ही गाहो नेणा भया विनन वासती प्राणो माये माझे जीविते तुम्ही गाहो नेणा माझे जीविते तुम्ही गाहो नेणा आधा बलिया तू पंढरी शरण हो माये माझे जीविते तुम्ही गाहो नेणा माझे जीविते तुम्ही गाहो नेणा आधा बलिया तू पंढरी शरण हो माये माझे जीविते तुम्ही गाहो नेणा माझे जीविते तुम्ही गाहो नेणा बाबर महादेवर विठ्ठल गोविंद बाबर महादेवर विठ्ठल गोविंद अमृत पान दे माये माझे जीविते तुम्ही गाहो नेणा माझे जीविते तुम्ही गाहो नेणा अमृत पान दे माये माझे जीविते तुम्ही गाहो नेणा माझे जीविते तुम्ही गाहो नेणा बलिया तू पंढरी शरण हो माये माझे जीविते तुम्ही गाहो नेणा माझे जीविते तुम्ही गाहो नेणा माझा बलिया तू पंढरी शरण हो माये माझे जीविते तुम्ही गाहो नेणा तुम्ही गाहो चला गया कृष्ण वेदी गेली विरगी मोर
सृष्टि वेदी गेली विरगी मोली वेदी विरगी मोली चंद्रमा का जी को उबारा की माई चंद्रमा का जी को उबारा की माई चंद्रमा को उबारा की माई चंद्रमा को उबारा की लवा चंदन अंकिन घाला व्यंजन बाजा लवा चंदन अंकिन घाला व्यंजन बारा लवा चंदन हरि वीरा शेदारुगी माई माझी जीवीचे तुम्ही गावली माझी जीवीचे तुम्ही गावली हरि शेदारुगी पंढरी नादा पंढरी Hare
पंढरीचा नाव माझ्या गिरीचे तुम्ही गाऊ देना माझ्या गिरीचे तुम्ही गाऊ देना अन्नपूर्णा माता की जय विठाला विठाला चंद्रमा करीतो वारागे माये नलावा चंदनोंगिन घाला विंधन वारा हरि विण शून्य से दारुगे माये माझे जीवीचे तुम्ही गाहो नेणा माझा बळीया तो पंढरीचा रणा नंद नंदनु हा घडी घडी आणा तया विण वाचते प्राणाव माये माझे जीवीचे तुम्ही गाहो नेणा माझा बळीयात पंढरीचा राणाव माये बाप रुक्मादेवी गुरु विठ्ठल गोविंदो अमृतपान गे माये माझे जीवीचे तुम्ही गाहो नेणा माझा बळीयात पंढरीचा राणाव पांडुरंगा गरो प्रथमन पांडुरंगा करो प्रथमन पांडुरंगा गरो प्रथमन
हे पांडुरंगा करो प्रथम नमन तुझरे चरण करे चरण संतोषिया उतरे चरण संतोषिया समचरण सरोजन सांद्रिलांबुदाभं जगन्निहित पाणि मंडनं मंडनाना तरुण तुलसीमाला कंदरं कुञ्जनेत्रं सदैतपदहासं विठ्ठलं चिन्तयामि। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चिरजयी। ध्यान मूलम गुरुर्मूर्ती पूजमूलम गुरुपदम मंत्रमूलम गुरुर्वाक्यम मोक्षमूलम गुरुर्भं गंगा विशुद्धं नितपादस्पर्शं सर्ववेदितं तं वेदं पुण्यदां सराहितं नमादितवदिं नमामि गंगागिरिराजम्। शुचिः शीलः समदक्षः सप्रतापी जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानन्दविग्रहम्। योगराज सद्गुरु गंगागिरी महाराजांच्या कृपेने सद्गुरु नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने मातोश्री अन्नपूर्णा माता यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने मातोश्री अन्नपूर्णा माता यांची असणारी 198वी पुण्यतिथी, त्या निमित्ताने असणारा योग शिवपुराण महाकथा ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळा आणि आज सांगत आहे कालच्या कीर्तनाने कापूस वाळगाव ज्येष्ठ मंडळ, तरुण मंडळ, महिला मंडळ, भजनी मंडळ, गायक वादक मंडळ, पाहुणे मंडळ, सर्वांना धन्यवाद। आणि या ज्या महिला मंडळ आहेत त्या महिला मंडळींनी या ठिकाणी जी देणगी गोळा करून दिलेली आहे 17,750 रुपये। धन्यवाद 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 धन्यवाद। महिला मंडळ सेवेलाही पुढंच असतात आणि या ठिकाणी देणगी द्यायलाही मोकळे हात आहेत। आणि इथं संख्याही जास्त आहे, माणसं दिली कोपऱ्यात घालून त्यांना बिचाऱ्यांना जागाच नाही, काही बसले बाहेर होतात। आता मंडप कमी पडायला काय करणार त्याला बरं? हा पुढच्या वेळेस मंडप टाकावा लागेल बाकी बाहेर, कारण पुरत नाही, तो पुरत नसल्यामुळं मग उन्हात बसावं लागतं लोकांना। काल्याचा प्रसंग आहे। काल पुण्यतिथीची सेवा आपण रात्री संपन्न केलेली आहेत। शिव महापुराण कथाही संपन्न झालेली आहेत। करूया थोडा वेळ, काला जास्त लांबवणार नाही, कारण काला म्हटल्यानंतर बंधन असतं कृष्णाच्या बालचरित्राचं, दुसरं बोलता येत नाही, नियम आहे वारकरी संप्रदायाचा। कारण कृष्ण परिपूर्णतम अवतार आहे। येते जाऊन सकला आपस कृष्णस्त भगवान स्वयं। त्या भगवान कृष्णाच्या विरहामध्ये असणारी विरहिणी आहे, तिचं वर्णन महाराज करतात। विरहिणी, विरह म्हणजे काय? विरह म्हणजे वियोग। संयोगाचं महत्व वियोगातून येत असतं बरं का।
बघा, एखादी व्यक्ती असेल ना, तर त्या व्यक्तीच्या गैरहजेरीत त्या व्यक्तीचं महत्त्व कळतं, किंवा व्यक्ती गेल्यानंतर महत्त्व कळतं. याचा अर्थ महत्त्व नव्हतं असं नाही, महत्त्व होतंच, पण ते महत्त्व जाणून घेतलं नाही कधी. वियोगातून महत्त्व कळत असतं. तसं भगवान कधी कधी वियोग देतो. अतिपरिचयात अवज्ञा होत असते बरं का. आणि म्हणून भगवंताच्या वियोगामध्ये रुदन जे असतं, त्या रुदनामध्ये देखील एक वेगळा आनंद असतो. तो आनंद प्राप्त करणाऱ्या त्या गोपी आहे वियोगिनी, ज्या एक क्षण सुद्धा भगवंताशिवाय राहू शकत नाही. त्रुटिर्युगायते त्वाम पश्यता. त्या गोपीला त्रुटी युगासारखे वाटते. त्रुटी म्हणजे काय? त्रुटी हे कालमापन आहे. पूर्वीच्या काळामध्ये धाब्याची घरं असायची, त्यात धारं असायची. मग सूर्य जेव्हा मध्यान्नाला यायचं त्यावेळेला त्या धाऱ्यातून सूर्याचा किरण आतमध्ये यायचा, आणि त्या किरणामध्ये काही कण उडताना दिसत होते आपल्याला. तसे कण सर्वदूर उडताना असतात, पण ते दिसत नाही. चौकोन अंधार असतो, नेमका तेवढा एक किरण असतो, त्या किरणामध्ये उडणारा जो कण असतो, त्या कणाला श्रीमद भागवतामध्ये त्रस रेणू म्हटलेला आहे. या त्रस रेणूला सूर्यप्रकाशाला व्यापण्याकरता जेवढा काळ लागतो त्याला त्रुटी असं म्हणतात. त्या गोपीगीतात वर्णन आहे, त्रुटीर युगायते त्वाम पश्यता. म्हणजे त्रुटी म्हणजे काय? आता आपण काल मोजण्याचं माप आहे सेकंद, मिनिट, तास. पूर्वीचे काल मापनाचे वेगवेगळे प्रमाण होते, त्यापैकी एक त्रुटी आहे. मग आजच्या प्रमाणानुसार त्या त्रुटीचं माप कसं धरणार आपण? तर तो होतो आजच्या प्रमाणानुसार एका सेकंदाचा 2109 अंश. एका सेकंदाचा 2109 अंश बरं का. म्हणजे 2109 त्रुटी जेव्हा होतात तेव्हा एक सेकंद होतो. इतकं सूक्ष्म माप आहे. त्या गोपी म्हणतात त्रुटीर युगायते त्वाम पश्यता. त्रुटीचा वियोग सुद्धा आम्हाला युगासारखं वाटतो, कारण त्रुटीभर सुद्धा वियोग नकोय त्या गोपींना. जेव्हा डोळ्याचे पलक लपकतात तेव्हा त्या गोपी म्हणतात, हे ब्रह्मदेवा, हे डोळ्याची पलक का बनवली? जेव्हा डोळ्याचे पलक लपकतात तेव्हा आम्ही त्या भगवंताच्या दर्शनापासून वंचित होतो. क्षणभर सुद्धा ज्या गोपी भगवंताशिवाय राहू शकत. माझा कृष्ण देखिला काय कोणी तरी सांगा गे, सांगा कोणी तरी सांगा गे, सांगा कोणी तरी सांगा गे,
माझा कृष्ण. वेळ लागला मला. माझा कृष्ण देखील गाय कोणी दरिया. सांगा गे सांगा हाती घेऊन या भूर अंगणी रांगत आले मूल. रंगत रंगत आला हातात फुल होत. मी सारवीत होते सारवीत मीच. पण कुठं गेला दिसत नाही आहे. हे प्रेम आहे. क्षणभर देखील वियोग सहन होत नाही. त्या गोपींना परमात्मा जेव्हा वियोग देतो त्या विरहिणी आहे. विरहानुराग. एक आहे पूर्वानुराग, दुसरा आहे मिलनानुराग आणि तिसरा आहे विरहानुराग. पूर्वानुराग म्हणजे भगवत दर्शनाची इच्छा आहे पण अजून दर्शन झालेलं नाहीये. पण तीव्र इच्छा आहे. काही येता देखेन माझा माय बाप घटिका बोटे दिवस देखी धरून माप. घटिका बोटे दिवस देखी धरून या घटका मोजतो. केव्हा त्या परमात्म्याचं दर्शन होईल, केव्हा मिलन होईल. हे डोळे तरसताय तुझ्या दर्शनाकरता. दर्शन दोघन श्याम नाद मोरी अखिया प्यासी रे. दर्शन दोघन श्याम नाद मोरी अखिया प्यासी रे. दर्शन दोघन श्याम नाद मोरी अखिया प्यासी रे. दर्शन दोघन श्याम नाद मोरी अखिया मन मंदिर ज्योत जगाद. मन मंदिर दर्शन हे डोळे तुझ्या दर्शनाकरता व्याकुळ झालेले आहेत. पाणी पी कर प्यास बुझाओ. नयन को कैसे समझाओ. अगम जले छोड़े ब्रज के
प्यास बुझाओ नयन नको कैसे समजाओ. तहान लागली, पाणी पिल्यावर तहान शमेल, परंतु या डोळ्यांना तुझ्या दर्शनाची तहान लागली. तानेला मनुष्य किती व्याकुळ असतो, पाणी पाणी करतो. एका माणसाने पानपोई मांडली उन्हाळ्यामध्ये. शेतकरी होता, थोडंफार पाणी होतं विहिरीला, पण काय बागायत करणं इतकं काही नव्हतं. त्याला वाटलं याच्यावर काही मोठं पीक होणार नाही. थोडाफार घास केलेला होता, घासाचं वरून काही थोडं उरायचं. त्याला वाटलं त्या पाण्यात करायचं काय, उन्हाळ्याचे दिवस आहे, घरी काही कामही नाही. रस्त्याच्या कडेला शेत होतं, वळाचं झाड होतं. 20-25 कोरे माठ आणले ठेवले ते भरून. वाट चढून पाणी पिण्याकरून बसला, लोकांना पाणी पाजायचं. आलेल्या वाट सुद्धा आग्रह करा, बसा, वळाची दाट सावली आहे, फार ऊन तापतंय, थोडं पाणी पिया. आला एक म्हणून, हो थांबा थांबा. काय त्यांनी ताण नाही लागली तुम्हाला, किती ऊन तापतंय, थोडं सावलीत बसा, पाणी प्या. पाणी चांगलंय का? हो गोड पाणी, पिऊन तर पहा. विहिरीचं का बोरचं आहे? विहिरीचं पाणी येत नाही. गार आहे का? मग कोऱ्या माठातलं पाणी येत, त्याच्याकरता कोरे माठात मिळवले आपण. तरी सगळं गाळून पिले का? गाळलेले आहेत. हो 4 पदरी वसाने गाळलेले आहेत. चेक केलंय का पिण्यात लायकीचं आहे की नाही म्हणून? त्याला खरंच ताण लागली असेल का बरं? ताण लागल्या एवढ्या चौकशा करीत नाही. तृषित तो धावे चोजवीत, अन्न उदक म्हणे का हो मज खावे. अन्न म्हणत नाही मला खा, पाणी म्हणत नाही मला पी. ज्याला भूक लागली तो अन्नाकडे धावतो, ज्याला तहान लागली तो पाण्याकडे धावतो. तसं भगवत दर्शनाची तहान ज्याला लागलेली आहे तो भगवंताच्या भक्तीकडे धावतो. पाणी पी कर प्यास बुझाओ, नयन नको कैसे समजाओ. मीराबाई एकदा भगवत दर्शनाकरता व्याकुळ झालेली होती. कोणतरी त्या ठिकाणी कावळा आला आणि तो चोच मारू लागला मला. मीराबाई म्हणले, कावळ्या कागा चुने चुने खाइए सब अंगन काम, दो नयन को मत खाइए पिया मिलन किया. कागा चुनी चुनी खाइए सब अंगन काम. अरे कावड्या, सगळ्या अंगाचं मांस खाल्लं तरी चालेल, परंतु 2 नयन नको मत खाइए पिया मिलन किया. माझ्या डोळ्याला स्पर्श करू नकोस, कारण या 2 डोळ्यांनी मला माझ्या परमात्म्याचं अजून दर्शन घ्यायचं. किती व्याकुळता आहेत मला. अजून दर्शन झालं नाही, पण दर्शनाची इच्छा आहे. याला पूर्वानुराग म्हणतात. कोणी म्हणेल दर्शन जर झालेलंच नाही, ज्याला पाहिलेच नाही, मग त्याच्या प्राप्तीची इच्छा होईल का? ज्याला जी वस्तू आपण पाहिलेलीच नाही ती प्राप्त व्हावी अशी कशी इच्छा होईल? होऊ शकते. जरी पाहिलेलं नसेल त्या वस्तूचं वर्णन जर कोणी केलेलं असेल तर वर्णन ऐकून इच्छा होऊ शकते. कारण सुदेव ब्राह्मणाने जेव्हा रुक्मिणीच्या जवळ भगवंताचं वर्णन केलं, त्रिभुवन कमल तमाल वरण रविकर गौरवांबरं ददामि वपुरलकुला नृतानाब्जं विजयशेरतिरस्तु नवद्या
भीष्माचार्यांनी भगवंताची किती स्तुती आहे. पुष्पिताग्रा छंदातून गायला आहे बरं का. पुष्पिताग्रा छंद. कारण भगवंताच्या चरणावर पुष्प अर्पण करू इच्छिणारे भीष्माचार्य पण पुष्पापर्यंत जाण्याची क्षमता शरीरात राहिली नाही. मुळे शब्दरूपी पुष्प, वाक पुष्प भगवंताच्या चरणावर समर्पित केलेलं आहे. काय सांगितलं? त्रिभुवन कमलम तमालवर्णम रविकर गौरम ब्रह्मदानम. या ब्रह्मांडातील सगळे सुंदर पदार्थ वाळून टाकावे इतकी सुंदरता त्या परमात्म्याची आहे. त्या परमात्म्याच्या सुंदरतेचं वर्णन रुक्मिणीच्या जवळ जेव्हा सुदैव ब्राह्मणांनी केलं त्यावेळेला रुक्मिणीला भगवान कृष्णाची विवाह करण्याची इच्छा झाली आणि रुक्मिणीने भगवंताला पत्र पाठवलं. 7 श्लोकात पत्र पाठवलं महाराज. फार सुंदर पत्र आहे. पण ते पत्र मी इथं वाचून दाखवित नाही कारण प्रायव्हेट पत्र आहे. कोणाचं प्रायव्हेट पत्र समाजासमोर कशाला वाचून दाखवायचं? रुक्मिणीने पत्र लिहिलं महाराज. श्रुत्वा गुणान भवनम सुंदरांते. शृण्वतांते मी ऐकलंय, पाहिलं नाही. काय ऐकलं? श्रुत्वा गुणान, तुमचे गुण मी ऐकले. या त्रिभुवनामध्ये तुमच्यासारखं सुंदर कोणी नाही आहे. आणि तुम्हाला वर्ण्याची माझी इच्छा. मग एक वाक्य रुक्मिणी स्वयंवरामध्ये, श्रीकृष्ण नवरामी नवरी. पण या रुक्मिणीचा विवाह तिच्या भावाने शिशुपालाशी ठरवला होता. मग तिला विचारलं, तुला कृष्ण पाहिजे का शिशुपाल पाहिजे? ते सांगितलं, श्रीकृष्ण नवरामी नवरी शिशुपाल नवरामी नवरी. नवरी, नवरी म्हणजे वरणार नाही. बघा शब्द एकच आहे. श्रीकृष्ण नवरामी नवरी शिशुपाल नवरामी नवरी. फक्त न मध्ये थोडा जोर दिला की अर्थ बदलला. बऱ्याच वेळा शब्द एकच असतो पण अर्थ प्रसंगानुसार बदलतात. एक वाक्य आहे, कनकाणी कांता द्वयकातराया गेल्या विधीने नरकातराया. जो सापडेना नरकातराया तोची योग्य होतो नरकातराया. कळत लागतो. कनक आणि कांता द्वयकातराया. कनक म्हणजे सुवर्ण किंवा धन, कांता म्हणजे स्त्री. स्त्री आणि धन हे कात्रीचे 2 पाते आहेत. कनक आणि कांता द्वय कातराया हे कात्रीचे 2 पाते आहेत. केल्या विधीने नरकातराया. नरकातराया माणसाला कापण्याकरता ब्रह्मदेवाने कात्री तयार केली. केल्या विधीने नरकातराया माणसाला कापण्याकरता एक कात्री आहेत. या कात्री 2 पानं आहेत. एक आहे धन आणि एक दुसरे स्त्री. याच्यात अडकतो हा. जो सापडेना नरकातराया, जो नर या कात्रीत सापडत नाही तोच योग्य होतो नरकातराया. तोच नरकातून तरण्याकरता योग्य होतो. बघा नरकातराया आणि नरकातराया अर्थ बदलला. इथं सुद्धा शिशुपाल श्रीकृष्ण नवरामी नवरी, पण शिशुपाल नवरामी नवरी. नवरी म्हणजे वरणार नाही. मग कोणाला वरेल? भगवान कृष्णाला वरेल. भगवान कृष्णाचे विवाह व्हावा अशी इच्छा करणारी आणि पत्र लिहिणारी ती रुक्मिणी. त्यात काही लोक पत्र लिहितात त्यांचे अक्षरच कळत नाही कोणाला. एका माणसाने पत्र लिहिलं पत्नीला. पूर्वीच्या काळात पत्र व्यवहारच होते, फोन नसायचे. मुंबईला होता, परिवारासह राहायला परवडत नव्हतं. एकटा राहायचं, घरी पैसे पाठवायचा. पत्र पाठवलं, त्याचं पत्र लिहिलं वाचताच आहे ना. हिने शेजारणीला दाखवलं, तिलाही वाचता आहे ना. तिने असं काय पत्र लिहिलं वाचताच आहे ना. दुसरे म्हणले ठीक आहे तुझं तरी बरं आहे, दुसऱ्याला जरी नाही वाचतात स्वतःला तरी वाचतात. आमचे तर असे आहेत त्यांचं पत्र त्यांनाच वाचता येत नाही. असे काही लोक असतात. दोन्ही महिला चर्चा करत होत्या. एक म्हणले माझे पती असे फार विसराळू आहेत म्हणले.
त्यांना जर बाजारात पाठवलं ना, कांदे सांगितलं वांगे आणतात, बटाटे सांगितलं मिरची आणतात. हे म्हणजे मग कांद्याच्या जागेवर वांगे आले आणि बटाट्या जागेवर मिरची आली, काय भाड पडतो? काम भाजी तर होतीच ना. पण आमचे तर असे आहेत, ते जर बाजारात गेलेत ना आणि मी जर पाठीमागून गेलेत, आमची दोघांची जर भेट झाली तर ते म्हणतात, बाईसाहेब तुम्हाला कुठंतरी पाहिल्यासारखं वाटतं. काय स्मरणशक्ती. एक माणूस मोटरसायकल निघाला सासरवाडीला, पाठीमागं पत्नी बसली, पत्नीला घेऊन निघाला. पेट्रोल पंपावर उतरला पेट्रोल टाकायला, पत्नी खाली उतरली, पेट्रोल टाकलं, निघाला तसंच. सासरवाडीला पोहोचून पत्नीचा पत्ता नाही गाडीवर. म्हणजे पत्नी कुठे राहिली? पेट्रोल पंपावर. इतकंही विसराळू नसावं माणसाने. रुक्मिणीने पत्र पाठवलं, पाहिलेलं नाही, परंतु विवाह करण्याची इच्छा झाली. पूर्वानुराग आहे. दुसरा आहे मिलनानुराग, त्या परमात्म्याचं आणि भक्ताचं असणारं मिलन. एकदा त्या परमात्म्याला पाहिल्यानंतर देखला डोळा बैसला म्हणे तोचे वदने उच्चारी, दर्शने प्रशस्ते पुण्य पुरुषा. त्याला पाहिला आणि मनात बसला. राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा, राजस सुकुमार मदनाचा पुतळा. रवी शशिका रवी शशिका कस्तुरी मळवट चंदनाची ओढी, कस्तुरी मळवट चंदनाची ओढी. राजाचा सुकुमार मदनाचा पुतळा, रवी शशिकळा लोपले, चंद सूर्याचं तेज फिक पडावं. कमल नयन हास्य वदन, हास्य ज्याचं हास्य वदन आहे, माणसाच्या चेहऱ्यावर हास्य असावं. अलीकडच्या काळात लोकांचं हास्यच पळालं, कारण नुसतं रोबोट बनले. हास्य कुठं राहिलं? घरात सगळे वाद तणाव, पती पत्नीचं जमत नाही, सासू सुनाचं जमत नाही, बापाचं मुलाचं जमत नाही, सगळा तणाव. राहतात एकत्र पण तणावात. एक म्हातारा भेटला, काय करावं महाराज, पत्नीचं माझं जमत नाही, सुनाचं माझं पटत नाही, पोरग बरं पाहत नाही, काहीतरी मार्ग सांगा. मी सांगितलं इकडे या बेटा, विणा वाजायला माणसं कमी आमच्याकडे. पण ते तर आयुष्यात कधी केलं नाही, त्यालाही भाग्य लागतं. त्याला विचारलं, डोळ्याला काय म्हणा? चष्मा. हा कशा करताय? दिसायला कमी झालं. कानाला काय? हे मशीन आहे. हे कशा करता? म्हणजे ऐकायला कमी झालं. आता तुमचेच डोळे तुमचं ऐकना, तुमचेच कान तुमचं ऐकना. आता मुलांनी ऐकू कशाची इच्छा करतात? नको ती इच्छा मनुष्य करतो आणि विनाकारण दुःख बघतो. माझ्यानंतर पोरांचं कसं होईल, हे पोरांचं कसं होईल, पोरांचं हे लवकर कधी कसं जाईल. पण हे गेल्याशिवाय प्रगतीच व्हायची नाही. कुठेही आळकाटीस काही करायला लागलं का आळव येतं म्हणे मला. त्याच्यामुळे हे गेल्याशिवाय प्रगती व्हायची नाही. तर माझ्यानंतर पोरांचं कसं होईल, कशाला चिंता करतात. मूळ देखो हरि देता है लकड़ी कपड़ा आग, जीवित नर चिंता करे उसका बड़ा भाग. कबीर महाराज सांगतात, मूळदेला सुद्धा चिंता करायची गरज नाही. मनुष्य मेला ना, लाकडं गोळणार करणारे तयार, कपडा आणणारे तयार, बांबू आणणारे तयार, सुतळी आणणारे तयार, मळकं आणणारे तयार, आग लावणारे तयार. फक्त मरून पहा. आता मेलेल्या मूळदेला सुद्धा चिंता करायची गरज नाही. सगळे लोक बाकीची चिंता करतात ना.
मग जीवित नर चिंता करे उसका बडा अभाग. तो जिवंत असताना कशाची चिंता करतो? जन्माला येताना काही घेऊन आला नाही, जाताना काही घेऊन जाणार नाही, मध्येच भीष्मेचान बाई मधल्यामध्ये काय होतंय? माझं माझं करतो, माझे मी करिता गेले हे दिवस, नगरे विश्वास राम नामी. आणि म्हणून या ठिकाणी त्या परमात्म्याच्या भक्तीचा विचार करणाऱ्या त्या गोपी आहेत. अंतःकरणामध्ये भगवत दर्शनाची तीव्र इच्छा हा पूर्वानुराग झाला आणि त्या परमात्म्याचं मिलन, त्या परमात्म्याच्या मिलनामध्ये हास्यवदन, अधरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुराधिपतिर्गीतं मधुरं मधुराधिपतिर्गीतं पानिर्मधुर नृत्यं मधुरं सख्यं मधुरं मधुराधिपतिर्गीतं मधुरं मधुराधिपतिर्गीतं हा माधुर्य गुण ज्या परमात्म्याचा, हा मिलनानुराग. परमात्म्याच्या मिलनामध्ये जो आनंद आहे, रूप माधुर्य, स्वर माधुर्य, तो वेणू ऐकल्याबरोबर संपूर्ण विश्वाला मोहित करणारा वेणू आहे. वेणुगीतामध्ये त्या वेणूचं सुंदर वर्णन आहे. सूरदास महाराजही त्या वेणूचं फार सुंदर वर्णन करतात. बांसुरी बजाए आज रंग से मुरारे, बांसुरी बजाए आज रंग से मुरारे, बांसुरी बजाए आज रंग से मुरारे, बांसुरी बजाए आज रंग से मुरारे. शिव समाधि हो लगाए कृष्ण की नारी, समाधि हो लगाए कृष्ण की नारी. भगवान शिवाच्या कानावर वेणूचा स्वर पडला. शिव समाधि भो लगाए ऋषि मुनि की नारी, वेद पढ़ता ब्रह्मा भोले भोले ब्रह्मचारी.
ब्रह्मदेवाच्या हातातले वेद गळून पडले. भगवान शिवाने समाधी सोडून दिली. या वेणूचा स्वर रंभेच्या कानावर पडला. रंभा समताल चुकी भुली नृत्यकारी यमुना जलवती गयो शोभा आजवारी. यमुना जल स्थिर स्थिर वाहे रवी मंडल चालता स्तब्ध होय शेष कुर्म राम चिकित राहे. बाळा स्तनदेव विसरले. यमुना स्थिर झाली. बाळा स्तनपान करवताना माता विसरल्या. हाय तो वेणू, हे त्या परमात्म्याचं रूप. हाय मिलनानुराग. दुसरी रासलीला आहे मिलनानुराग. एक एक गोपी एक एक कृष्ण. जेवढ्या गोपी आहेत तेवढे रूप धारण केले भगवंतानी महाराज. शरद पौर्णिमेची निर्मल रात्र, चंद्राचा शीतल प्रकाश, कुमुदिनीचा सुगंध, भ्रमराचा गुंजारव, यमुनेचा कलरव, मंद मंद वाऱ्याच्या झुळका, त्यामध्ये वेणूचा मधुर स्वर. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला गोविंद चला. कोणी सारवताना शेणाने भरलेला हात आहे तशाच शेणाने, कोणी पाला स्तनपान करविताना निघाल्या, कोणी आपल्या पत्नींना वाढीत असताना निघाल्या. चला 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 बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. सर्वांनी ताली वाजवा. कल्पनेची सास हिचा बहुत दिदा. कल्पनेची सासू हिचा बहुत दिदा. सासू हिचा बहुत दिदा. कल्पनेची सासू हिचा बहुत दिदा. देह भाव ठेवून बाई ब्रह्मपदी. देह भाव ठेवून बाई ब्रह्मपदी. चला बाई चला 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 बाई. चला बाई वृंदावनी रास क्रीडा पाहू. चला बाई वृंदावनी रास ताली ताली. रंगाचा बाळ येणे केला देवला. 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 भगवान पिता रात्री शरदत हुल्ल मल्लिका. त्या गोपी धावतायत. बघा या गोपींना स्वागतम वो महाभाग प्रियम किम करवाणि महा. स्वागतम वो महाभाग प्रियम किम करवाणि वरहा पीडम नटवरोपो कर्णयो कर्णिगानम. विप्रद्वास कनक कपिशं वैजयन्तीञ्चमाला. रंधाने व्रतरसदया पुरयन्वो वन्दे. वृन्दारण्यं स्वपदरमणम्. प्राविशशीत कीर्ति
रंध्रान वेणुरधर सुदया पुरंगो वरुणे शरद पौर्णिमेची निर्मल रात्र चंद्राचा शीतल प्रकाश वेणूचा मधुर स्वर स्वागतम वो महाभाग प्रियं किं करवाणे या प्रिय गोपींना आपलं स्वागत आहे. कसं काय येणं केलं एवढ्या रात्री सांगितलं वेणूचा स्वर ऐकून आलोय घरी परत जा सांगितलं घरी परत जाण्याकरता आलो नाही. त्या गोपींचा भाव पाहून भगवान परमात्मा रास लीला करतात. हा मिलनानुरा रास रचो हे रास रचो हे यमुना गिरी रास रचो है रास रचो है रास रचो है रास रचो है रास रचो यमुना गिरी रास रचो रास रचो है रास रचो है रास रचो है ताल पे समान मान मान पे वृंदावन बिहार बंधु रास रचो है रास रचो है यमुना गिरी रास रचो है रास रचो है रास रचो है यमुना गिरी रास रचो है रास रचो है रास रचो है यमुना गिरी रास रचो है रास रचो है रास रचो है यमुना गिरी रास रचो है. जेवढ्या गोपी तेवढे रूप घेतले भगवंताने रास झालेला आहे. हाय मिलनानुराग. पण सूक्ष्म अहंकार जेव्हा जागृत झाला आणि भगवान अदृश्य झाले मग भगवंताच्या वियोगात रडायला लागले त्या गोपी.
पूर्वानुराग, मिलनानुराग, विरहानुराग. भगवान अदृश्य झाले, भगवंताच्या वियोगात रडतायत त्या गोपी. अशीच कोणी एक गोपी आहे भगवंताच्या दर्शनाकरता व्याकुळ झालेली. फुलाची शय्या सजवली. आज माझ्या या शय्येवर बसण्याकरता कृष्ण येईल वाट पाहिली, संध्याकाळमध्ये नाही आला कृष्ण, पुन्हा नाराज झाले. दुसऱ्या दिवशी पुन्हा शय्या सजवली, नाही आला, कुठेतरी काम निघलं असेल. तिसऱ्या दिवशी पुन्हा शय्या सजवली, आज येईल कृष्ण, नाही आला, माझ्यापेक्षा कोणतरी भाग्यवान भेटले असेल. चौथ्या दिवशी पुन्हा शय्या सजवली, पुन्हा वाट पाहिली, नाही आला, रडायला लागली. काय येत नाही, काय माझं पुण्य कमी पडलं. आणि या कृष्णाच्या वियोगामध्ये ताप आली महाराज तिला. ताप वियोगामध्ये, विरहामध्ये रडायला लागली ते. तिला जेव्हा ताप आली, काहींनी पाहिलं हिला तर ताप आली आहेत. मग काही गोपी म्हणल्या चंद्राच्या शीतल प्रकाशात हिला घेऊन जा. कोणी म्हणलं हिला वारं घाला, कोणी म्हणलं हिला चंदन लावा. त्या गोपीने सांगितलं चंद्राचा शीतल प्रकाश मला उबारा करू लागलेला आहे. अभंगाच्या प्रथम चरण. Hare
कृष्णे विधिये विरहिणी बोले चंद्रमा करीतो वारा गे माये नलावा चंदनोंगन घाला विंधनवारा हरि विणशून्य शेजारु गे माये विठाला विठाला विठ्ठल 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 अखंड हरिनाम सप्ताह शिव महापुराण ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 सांगता आहेत. आणि काल काही आळंदी करता देणग्या जाहीर झाल्यात. हरिभक्तपणे रवी महाराज दादासाहेब तिपाली आळंदीच्या कामाकरता 51,000 रुपये. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. हरिभक्तपणे रवी महाराज दादासाहेब तिपाली 51,000 रुपये आळंदीच्या कामाकरता. पेटातलाच विद्यार्थी आहेत. नानासाहेब निवृत्ती थोरात 11,000 रुपये. रमेश मच्छिंद्र निगळ 11,000 रुपये. गोरख शंकर निगळ 11,000 रुपये. पंजाबराव मच्छिंद्र थोरात 11,000 रुपये. गोरख संपतराव थोरात 11,000 रुपये. श्री साई मेडिकल गणेश निगळ 11,000 रुपये. दादासाहेब सूर्यभान खरमाळे 11,000 रुपये. शिवाजी रामराव थोरात सर 11,000 रुपये. सतीश अप्पासाहेब थोरात 11,000 रुपये. महेश्वर बबनराव सोनवणे 11,000 रुपये. अर्जुन फकीरराव कदम 11,000 रुपये. सर्जेराव फकीरराव कदम 11,000 रुपये. नामदेव आसाराम पंडित 11,000 रुपये. पंजाबराव नामदेव आव्हाळ 11,000 रुपये. रामनाथ दगुराव निगळ 11,000 रुपये. रावसाहेब विश्वनाथ निगळ 11,000 रुपये. आणि शांताराम बापूसाहेब राजगिरे 11,000 रुपये. रामभाऊ कोंडेराम पाटील थोरात 11,000 रुपये. सोमनाथ पाटील विघे 2100 रुपये.
गंगाधर कुंडराम थोरात 5,000 रुपये, रावसाहेब विश्वनाथ निगळ 11,000 रुपये आणि मारुती अण्णा थोरात 51 गोणी सिमेंट. धन्यवाद. एवढी नावं या ठिकाणी जाहीर झालेली आहेत. आपल्याला पुस्तकही दिलं जाईल. सर्वांनी देणगी देऊन पावत्या घ्यायच्या आहेत. या ठिकाणी सौ गवारेताई श्रीरामपूर यांच्या आईवडिलांच्या स्मरणार्थ आळंदी करता 5,000 रुपये देणगी. कालही काही नावं जाहीर झालेत. आपलं योगदान जर आपण लवकर जमा केलं तर चालू कामामध्ये त्या पैशाचा उपयोग होईल. आता 1-2 दिवसामध्ये पहिला स्लॅब पडणार आहेत. दुसऱ्या स्लॅबची तयारी आपल्याला करायची आहे. कैलासवासी कडुबा नामदेव थोरात यांच्या स्मरणार्थ आळंदीच्या मठाकरता 5,000 रुपये अर्पण. विठ्ठल 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 विठाला 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 कृष्णे वेधेली विरहिणी बोले चंद्रमा करीत उभारागी माये न लावा चंदन ओंगेन घाला विंझण वारा हरी विण शून्य शेजारुगे मला वारं घालू नका. चंदन लावू नका. न लावा चंदन ओंगेन घाला विंझण वारा चंदनाची चोळी माझे सर्व अंग पोळी कान्होवन माळी कान्होवन माळी कान्होवन माळी वेगी भेटवा घनवाजे गुणगुणा घनवाजे गुणगुणा घनवाजे गुणगुणा चंदनाची चोळी माझे सर्व अंग कान्होवन माळी कान्होवन माळी कान्होवन भेटवा घनवाजे गुणगुणा घनवाजे गुणगुणा. चंदनाची चोळी माझे सरंग. कोणी म्हणेल गायन केल्यानंतर याचं मन शांत होईल, पण ती काय आणली तुम्ही गातसा सुस्वरे ऐकोनी द्या उत्तरे तुम्ही गातसा सुस्वरे ऐकोनी द्या उत्तरे कोकिळेवर जावे कोकिळेवर जावे. कोकिळ जरी गात असेल ना त्या कोकिळेचा आवाज तो येतो. कोणी सुस्वरात जरी गात असेल तर तिकडं माझं मन नाही आहे. कोकिळेवर जावे कोकिळेवर जावे तुम्ही बाई आनो घनवाजे गुणगुणा
धनु वाजे गुना गुना धनु वाजे गुना गुना चोळी चंदनाची चोळी पोळायला नलावा चंदन अंगेन घालावी धन हरी विणशून्य शेजारोग्य माय तो परमात्मा सोडून मला सर्व जगत शून्य आहे कारण तो परमात्मा माझ्या जीवाच्या प्राणाच्या पलीकडे जीवीची आ जीवा प्रेम भावाची आ भावा तुझा वाचोनी केशवानो गोपींद तुम्हाला कळत नाही का तो परमात्मा माझ्या जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण आहे द्वितीय चरणामध्ये माझी जीवीचे तुम्ही कावले माझी जीवीचे तुम्ही कावले तुम्ही कावले माझे तुम्ही कावले तुम्ही कावले माझा बनिया पंढरी माझा बनिया पंढरी माझे जीवीचे तुम्ही कावले माझे जीवीचे तुम्ही कावले माझा बनिया पंढरी माझे जीवीचे तुम्ही का हो नेना माझा बडिया तो पंढरीचा राणा तो परमात्मा माझा जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण आहे मग त्या परमात्म्याच्या दर्शनाशिवाय मला समाधान मिळणार नाही मला किती व्याकुलता याला विरहानुराग म्हणतात असा विरह पाहिजे अशी तळमळ पाहिजे भगवत दर्शनाची महाराज नाही तर लोक मध्येच परमार्थ सोडून देतात काही परिक्रमेला जातात अर्ध्यातून परत येतात पण तळमळ असावी त्या गोपीला तळमळ आहे तर परमात्मा माझ्या जीवाचा जीव आणि प्राणाचा प्राण आहे त्या गोपीने सांगितलं त्या परमात्म्याला लवकर माझ्या समोर आणा जर तो परमात्मा आता माझ्या समोर आला नाही तर माझा प्राण शिल्लक राहणार नाही तृतीय चरणामध्ये नंद नंद नुहा घरी घरी नंद नंद नुहा घरी घरी नंद नुहा घरी घरी नंद नुहा नंद नुहा घरी घरी नंद नंद नुहा घरी घरी नंद नंद नुहा घरी घरी नंद नंद नुहा कया विना वाचती कया विना वाचती माझे जीविते तुम्ही काहुने
वाजलेले आहेत. 10-5 मिनिटात आपण काला उरकून घेऊ. कैलासवासी साहेबराव गोविंदराव थोरात यांच्या स्मरणार्थ गुलाबराव साहेबराव थोरात फकीराबाद वाडी यांच्याकडून आळंदीच्या कामाकरता 11,000 रुपये. धन्यवाद. पण वाडीला पण पुस्तक द्यावं लागेल ना. बर, कार्यक्रम कधी वाढीचा? फेब्रुवारीत आहे. या ठिकाणी बऱ्याच लोकांनी आपलं योगदान जाहीर केलं. ज्यांनी ज्यांनी योगदान जाहीर केलं त्या सर्वांना मी परत या ठिकाणी धन्यवाद देईल. अशाच प्रकारे सगळ्यांनी जर मोकळ्या मनाने योगदान केलं तर स्लॅब लवकर होईल. स्लॅब एकदा झालं म्हणजे कमीत कमी राहायची व्यवस्था होईल. यावर्षी स्लॅब ठोकायचं काम चालू असल्यामुळं आपल्याला जागा कमी पडली. समोरच्या मोकळ्या जागेत आपण मंडप टाकलं परंतु ती पुरली नाही. शेवटच्या दिवशी पंक्तीला आपल्याला 2 पंक्ती करावं लागल्या कारण एका पंक्तीत लोक बसले नाही. एकादशीला तर खूप गर्दी होती. आपल्याकडे समाज खूप असतो आणि म्हणून मंडप हा भव्यच असणं गरजेचं आहे. तो भव्य असा मंडप आपल्या सर्वांच्या योगदानातून होईल आणि निश्चित मला खात्री आहे आपण सर्व योगदान कराल आणि लवकर आळंदीमध्ये चांगल्या प्रकारचा भव्य मठ आपल्याला पाहायला मिळेल. विठ्ठल 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 नंद नंदनु हा घडी घडी आणा तया विण वाचती प्राणामाय. जर त्या भगवंताचं दर्शन तर झालं तर नाही तर माझा प्राण शिल्लक राहणार नाही. एखादा मनुष्य ताण्याने व्याकुळ झालेला असावा, पाणी पाणी करीत असावा आणि अशा वेळेला त्याच्याकडे कोणी अमृत कलश घेऊन यावा त्याला किती आनंद होईल. त्याप्रमाणे त्या गोपिकेचे ती व्याकुळता पाहिल्यानंतर भगवान परमात्मा प्रगट झाले आणि त्या गोपीला परम अशा प्रकारचा आनंद झाला शेवटच्या चरणामध्ये. बाप रखुम देवी वरु विठ्ठलु गोविंदो. बाप रखुम देवी वरु विठ्ठलो 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 अमृत पान गे माये. अमृत पान गे माये. माझे जीवीचे तुम्ही का होणेना. माझे जीवीचे तुम्ही का होणेना. अमृत पान अमृत पान माझे जीवीचे तुम्ही का होणेना. माझे जीवीचे तुम्ही का होणेना. अनेक लीला भगवान करू लागले. त्यामध्ये चौर्य लीला करून ब्रजे वसंतम नवनीत चोरम. ब्रजे वसंतम नवनीत चोरम. ब्रजे वसंतम नवनीत चोरम. ब्रजे वसंतम नवनीत गोपांगणांच दुकुल चोरम. गोपांगणांच दुकुल चोरम. श्रीराधिकायां हृदयस्य चोरम. श्रीराधिकायां हृदयस्य
चौर्य लीला भगवान करू लागले, गाणे येऊ लागले. यशोदा म्हणू लागले, कृष्णा तू आता गावात सुद्धा वागत नाही, तुला रानात गेलं पाहिजे. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. अरे तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. तुम्ही गाया घेऊन सारे गोपाळ रानात या. भगवान गाई चरू लागले. गाई चरता चरता खेळ खेळू लागले. अब तू भक्ति बंपारा त्रिगुण खेळ मानो. अब तू भक्ति बंपारा त्रिगुण खेळ मानो. खेळ मिट्टी दांडू पोरा खेळ विष्णू दांडू. खेळ मिट्टी दांडू पोरा खेळ विष्णू दांडू. खेळ मिट्टी दांडू खेळ मिट्टी दांडू. अब तू भक्ति बंपारा त्रिगुण खेळ मानो. अब तू भक्ति बंपारा त्रिगुण खेळ मानो. खेळ मोडला. चला आवडू काही बैसूचे वेकेट भाऊ केली वनवन पाय पिटी झाला शिन खांदे भार पुटी भूक काय खेळवायचे चुका हो घ्या सोडल्या मोठा अजेचा दही कला गोमटा घरे घरे देवात आमध्ये ते पंढरीनाथ पदा घेऊन या करी पिणे वाटे तशी तरी अंदाज किती घात प्रसाद देतो पंढरीनाथ. भगवान मध्यभागी बसले होते, गोपाळ बसले. भगवान कला करतात यमुनेच्या तीराला करूया कला. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली या ठिकाणी सालाबादप्रमाणे भव्य अशा प्रकारचं रक्तदान शिबिर या ठिकाणी अंगणवाडी या ठिकाणी सुरू आहेत. आयोजित तरुण मित्र मंडळ कापूस वाळगावकर सर्व तरुणांनी या ठिकाणी जास्तीत जास्त संख्येने रक्तदान करावं. बऱ्याच तरुणांनी रक्तदान केलेलं आहे. आणखी कोणाला करायचं असेल त्यांनी रक्तदान करावं. रक्तदान शिबिर चालू आहेत. सतीश गुरु कापूस वाळगावकर यांच्याकडून 31 गोण्या सिमेंट आळंदी करता. सद्गुरुग्राज गंगागिरी महाराज पुण्यतिथी निमित्ताने गंगाधर विठ्ठल ठोंबरे यांच्यातर्फे आमटे करता 11,000 रुपये. 1100 का 1100 रुपये. बरं धन्यवाद. काय सगळे 11,000 चालू होते ना. जनाबाई वसंत गिरी मातोश्री देवस्थानचे सेवक यांच्याकडून बेटा करता आमटे करता 1100 रुपये. शिवाजी दादासाहेब फुकटे 500 रुपये कापूस वाळगाव. संजय गोरक्षनाथ समोशी लाळगाव 500 रुपये. विश्वनाथ मुरलीधर सोनवणे आमटे करता 500 रुपये. विठ्ठल विठ्ठल कृष्णा मणी अवाजनी प्रकाश विष्णुनिका संभ्रम. हे भागुनिया ब्रह्मादिका उत्तम लोकाला करू. विष्णुनिका संभ्रम. मणी भूमंडळी बळी विरागाडी विष्णुनिका संभ्रम. जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय हरि विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल जय विठ्ठल. बोली लिली कुरे वेडी वाकुणी उत्तरे अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारिला अधिकार व्याकुला महाराज तुम्ही सिद्ध. तुका म्हणे ज्ञानेश्वरा